पहिल्या बॉलवर वेलकम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार सलग बॅक टू बॅक दोन मोठे प्रहार येत असताना अमन पटेलच्या बॅटमधून गोलंदाज सुदेश गोलंदाज उदेश आपल्याला पाहायला मिळतोय. उद्देशचा हा बॉल लाईन चांगली होती. अप्रतिम दर्जाची लाईन. जसे दोन षटकार आले त्यानंतर कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमचा बॉलर उदेश त्याच्या माध्यमातून आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सलग बॅक टू बॅक दोन चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर राहुल भरपूर वेगाने धावलाय. पोचलाय तत्पूर्वी टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन 16 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतो. यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमला तर विकेट प्राप्त करावे लागतील. पंचांकडे पुन्हा एकदा आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम शहाबा स्ट्रायकर या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे आतापर्यंत 17 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण या सामन्यानंतर आणखीन 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. स्पेल नंबर 2 साठी आमंत्रित केलंय रत्नदीप. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय स्पेल नंबर 2 साठी. गोलंदाज सज्ज होते. रत्नदीप ओव्हर द विकेट. रत्नदीपचा हा बॉल बिगिट केलाय. काय टायमिंग प्रॉपर. फारुखच्या बाटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. फलंदाज अमन पटेलने देखील षटकाराने सुरुवात केली आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना फलंदाज फारुख आणि त्याच्या बाटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. आणि फारुख यांच्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी आहे. फारुख साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी अशफाक भाई दुरू यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. 24 रन होतात. कुठेतरी थोडासा दबाव वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमचा. कारण धावा त्यांना रोखायचे सध्याच्या घडीला या जोडीला तोडावी लागेल. बॉलर रत्नदीपला एक दैदिप्यमान गोलंदाजी मात्र करावी लागेल या मॅचमध्ये. स्टेप आउट केला. पॉईंटला फिल्डर होता, फंबल झाला, परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एक रनच्या साह्याने पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 26 रन. 26 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. असेच बॉल सध्याच्या घडीला रिलीज करावे लागतील बॉलरला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकरेटचा वेध या ठिकाणी घेतलाय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या टोटल 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. मिस फिल्डिंग हा षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने 33 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 12 बॉलमध्ये आतापर्यंत 33 धावा जमवल्यात या दोन्ही सलामीवीर फलंदाज टीम शहाबाज स्ट्रायकर या टीमसाठी. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा. गोलंदाज राहुलचा पहिला बॉल लॉंग अँड हाय, उंचीचा पुरेपूर वापर करत असताना हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने 39 रन सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर फर्स्ट फ्लोअरला जर बॉल गेला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज अशफाक भाई यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चाळीस रन आतापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट केलाय. कुठल्याही प्रकारची चूक या ठिकाणी होणार नाही अक्षयच्या माध्यमातून आणि पहिला विकेट 40 रनवर आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज मुजम्बिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल की काय, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 40 रन होतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय आणि हा चौकार, या चौकाराच्या साह्याने 44 रन होत आहेत. धीम्या गतीचा हा बॉल, रनआउटची संधी आणि 44 रन होतात. 45 रनचं टार्गेट असेल. चला टीम शाबाश स्ट्रायकर, आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंचेचाळीस 45 रनचं टार्गेट आहे. फोर्टी 45 रनचं लक्ष आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. रायगड ग्रामीण क्रिकेट जगतामधील एक नामवंत खेळाडू मिस्टर 360 ऑफ रोडपाली अर्थातच परेश खडके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया, आपण आपला एक 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा.
सलामीची जोडी अक्षय आणि परेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 45 रन पूर्ण करायचे आहेत. प्रति षटकामध्ये 15 रनची सरासरी सध्याच्या घडीला गाठावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज सज्ज होते. पहिलाच बॉल परेश कडके ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर स्वागत केलं बॉलरचं. हा वेलकम षटकार गोलंदाज ऐतेशाम च्या विरुद्धामध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालंय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. काय स्ट्रोक केलाय. स्किल त्याने चांगली वापरली. नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके आणि युथ आयकॉन ऑफ बेलापूर ठाणे इंटकचे अध्यक्ष युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व आदरणीय मिथुनदादा पाटील साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. अजूनही 39 रन या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. 17 बॉलमध्ये 17 बॉल 39 रन. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये ज्यावेळेस कठीण काळाला तुम्ही सामोरे जाता त्यावेळेस जिद्द चिकाटीने तुम्ही लढता त्यावेळेस यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होत असते. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये परेश कडकेने रोडपाली टीमसाठी असे अनेक सामने त्याने जिंकून दिलेत, परंतु आज एक नवीन अध्याय त्याच्या समोर. पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख. सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आतापर्यंत 12 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता, कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा अंदाज बराच आहे या खेळाडूचा, कारण अवघ्या 15 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमला. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल पाहायला मिळाला. तीन बॉलचा खेळ झालाय. 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऐतेशाम ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना हा चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 16 रन 45 रनचं लक्ष्य आणि आतापर्यंत 16 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोलर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. 16 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा अंतिम बॉल. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न आणि या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन ॲड होताना पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 17 रन.
शेवटचे 12 बॉल आणि 28 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 27 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आखूड पद्धतीचा हा बॉल एक सिंगल जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 11 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला 10 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. 10 बॉल अजूनही 25 रन पूर्ण करायचे आहेत. बॉल 20 20 रन आतापर्यंत होतात. एक ओव्हर 2 बॉल 20. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये अजूनही 23 रन या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. नऊ बॉलमध्ये अजूनही 23 रन पूर्ण करायचे आहेत. या क्षणाला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. 9 बॉल 22 रन. गोलंदाज सज्ज होतोय. लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला 8 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. मॅचमध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक केलं टीम शाबाज स्ट्रायकर या टीमने. लॉफ्ट केलाय. झेलची संधी आहे. या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 7 बॉल 22 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. शेवटचे 7 बॉल अजूनही 22 धावा पूर्ण करायच्या आहेत.
लॉफ्ट केलाय या क्षणाला एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. परेश भरपूर वेगाने धावलाय परंतु तोपर्यंत तो पोहोचलाय. काही रनिंग पाहायला मिळते. अप्रतिम रनिंग पाहायला मिळाली. समीकरण 6 बॉल आणि 20 रन. कोणता संघ जाईल सेमीफायनलमध्ये या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 20 रन पूर्ण करावे लागतील टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमला. परेश ने आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 6 बॉल आणि रवीश भाई की तरफ से 1000 अगर अली मैच जीता है तो शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 20 रनची गरज. जर हा सामना जिंकून दिला अलीने तर रवीश भाई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालाय. पहिला बॉल निर्धाव आलाय. 5 बॉल आणि 20 रन. चला टीम मीटिंग कुठे घेऊ नये कृपया करून. रवीश भाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जर हा सामना जिंकून दिला अलीने. पाच बॉल 20 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण. हार मानण्यासाठी तयार नाही. नावामध्ये खऱ्या अर्थाने एक दर्जेदार. परेशने मात्र हा षटकार मारला आणि या सामन्याचं चित्र त्याने बदललं. 4 बॉल आणि 14 रन. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. धैर्य डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत परेश कडकेने इम्प्रेसिव्ह कामगिरी एकंदरीत या स्पर्धेमध्ये केली. टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमसाठी शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 14 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. चौदा रनची गरज. शेवटचे 4 बॉल आणि 14 रन. शेवटचे 4 बॉल आणि अजूनही रन पूर्ण करायचे आहेत त्या म्हणजे 14 धावा. 4 बॉल आणि 14 रन. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय परंतु बॅकअपसाठी फिल्डर होता. व्हाईट बॉलचा इशारा. 4 बॉल आता मात्र 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. दिशा भरकटली सध्याच्या घडीला बॉलरची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 बॉल 13. फुल टॉस. घुटना टेक और परेश कडके का सिक्सर देख. हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने 3 बॉल आणि आता मात्र 7 रन. तीन बॉल आणि 7 रन.
3 बॉलमध्ये आता मात्र 7 रनची गरज. मॅचमध्ये पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल 7 रन. मॅचमध्ये आला एक नवा ट्विस्ट. तर लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल हा स्ट्रोक. आज चौकार येतोय. 2 बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज. तर नुकतंच ज्यांचं आगमन होते आदरणीय मोहनलालजी तेली साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दोन बॉल आणि 3 रन. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली मोहनलाल तेली सरांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन बॉल आणि 3 रन. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ परेश कडके इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाला. या मॅच मध्ये 1 मॅन आर्मी 1 मॅन शो अशी कामगिरी केली. वेल प्लेड परेश. आणि सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या चला टीम सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन